स्वागतम सुस्वागतम स्वागतम। सर्वांना माहीतच आहे की आज आपण एका महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी एकत्रित जमलो आहोत। आपलं खामगाव मधलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय भैयाजी सहस्त्रबुद्धे की ज्यांची खामगाव ही कर्मभूमी राहिलेली आहे, त्यांच्या जीवनावर आधारित अशी चित्रफितीचं लोकार्पण या ठिकाणी आपण आज करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत। या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हा संघचालक बाळासाहेबजी काळे, ज्येष्ठ प्रचारक माननीय रवीजी भुसारी, ज्येष्ठ प्रचारक हरीशजी सायरे, बापूसाहेब करंदीकर, मिलिंदजी रहारगावकर या सर्व मान्यवर मंडळींना मी एकत्रितरित्या मंचावर आमंत्रित करतो। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमचे ध्येय, असं ब्रीद वाक्य या ठिकाणी घेऊन या ठिकाणी संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो की त्यांनी आपलं मंचावर स्थान ग्रहण करावं। आपल्याला माहीतच आहे की आज संघ शताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत, पण हे साजरं करताना या जडणघडणीमध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आहे की असं म्हणू की ज्यांनी जमीन ही सुपीक बनवली, नांगरली, या ठिकाणी बीजारोपण केलं आणि आज आपण पाहतोय की पूर्ण हे संघरूपी सगळं जे पीक आहे ते खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये, सर्व प्रकारचं सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी व्यापलेलं आहे, भरभरून सगळं आज सगळे क्षेत्र त्या ठिकाणी नावाजलेले आहेत आणि याचं जे काही गमक आहे हे ज्येष्ठ सगळे जे प्रचारक त्या काळात होऊन गेलेले आहे त्यांनी केलेलं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांची एक आठवण व्हावी, त्यांनी जे जीवन समर्पित केलं त्या जीवन समर्पित आजच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आदरणीय मिलिंदजी रहारगावकर यांनी रवीजींच्या सगळ्या मार्गदर्शनात, त्यांच्या सगळ्या योजनेतून या सगळ्या प्रचारकांचं जीवन चित्रफितीच्या माध्यमाने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केलेला आहे। 101 चित्रफित या ठिकाणी ते तयार करणार आहेत। त्यातल्या खरं म्हणजे आज खूप चांगला दिवस आहे। त्या 101 त्यांचा जो संकल्प आहे, 101 प्रचारकांच्या जीवनाचं लोकार्पण त्यांना करायचं आहे, लोकांपर्यंत त्यांचं जीवन पोहोचवायचं आहे। त्यातलं 90 या ठिकाणी व्हिडिओ चित्रफित आदरणीय तात्याजी बापट पुण्याला प्रचारक होते, त्यांच्या जीवनावरचं चित्रफित त्याचं आजच लोकार्पण झालेलं आहे, आज त्याचं प्रसारण झालेलं आहे। कार्यक्रम झाल्यावर ते आपल्याला लिंक या ठिकाणी देणार आहे आणि ती लिंक आपण सगळीकडे सर्क्युलेट करूया आणि आतापर्यंत पब्लिश झालेले, प्रकाशित झालेले 90ही प्रचारकांचं जीवन आपल्याला त्या एकाच लिंक मध्ये पाहता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्या सगळ्या कळीमध्ये आदरणीय भैयाजींच्या जीवनावर आधारित चित्रफित या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहोत, लोकार्पण त्याचं करणार आहोत। त्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि म्हणूनच या सगळ्या कार्यक्रमाला
जे काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की पार्श्वभूमी जी आहे ती वंदे मातरमची सार्धशतीची आहे. 150 वर्ष वंदे मातरमला या ठिकाणी झालेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण वंदे मातरमाचं गायन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या खामगावचंच भूषण असलेली प्राजक्ताताई हसबनीस यांना विनंती करतो की त्यांनी वंदे मातरमचं गायन करावं. सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहून राष्ट्रगीत या ठिकाणी वंदे मातरम मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि पूजे धृत खर करवाले अबलाए नुमाए तो बुले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रीती तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारई प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजलां सुफलां
मातरम मातरम वंदे मातरम. भारत माता की जय. अतिशय सुंदर असा वंदे मातरमच्या गायनानंतर आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आलेल्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज ज्यांच्या कार्याचा चित्रफित या ठिकाणी प्रसारित होत आहे, अनावरण होत आहे, त्यांच्या प्रतिमेचं आणि भारत माताच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी पूजन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय भैयाजींच्या प्रतिमेचं व भारत मातेचं या ठिकाणी पूजन मान्यवरांनी करावं पुष्प अर्पण करून. भारत माँ का मान बढ़ाने बढ़ती माँ की संताने कदम कदम पर मिलजुल गाए, कदम कदम पर मिलजुल गाए जीवन के नए गाणे. या ठिकाणी भारत मातेचे सर्व सपूत आपलं क्षण क्षण आपल्या संघ कार्यासाठी या ठिकाणी देश कार्यासाठी संघ कार्यासाठी देतात आहे आणि त्यांच्या सगळ्या कामाचं आपल्याला आज प्रतिरूप या ठिकाणी सर्व जे काम आपलं वाढलेलं आहे त्याच्यातून आपल्याला दिसत आहे. पूजनानंतर आपण या कार्यक्रमाचा उद्देश या ठिकाणी जाणून घेऊया. तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचं स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. खरं म्हणजे सगळे आपलेच आहेत, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपण ते करणं आवश्यक आहे. म्हणून सर्वात पहिले आदरणीय बाळासाहेब काळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय जिल्हा संघचालक यांचं स्वागत भारतीय नागरी उत्थान समिती ते अनिलजी अग्निहोत्री करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय नागरिक उत्थान समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आदरणीय बापूसाहेब करंदीकर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं. मंचावर यायचंय बापू, मंचावर यायचंय. माननीय रवीजीचं स्वागत समाधानजी खराटे भारतीय नागरिक उत्थान समितीचे आदरणीय समाधानजी खराटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या सगळ्या चित्रफिती तयार करण्याचं सगळं जे काही योजना आहे, नियोजन आहे, आदरणीय रवीजींच्या संकल्पनेतून हे सगळं उभं राहत आहे. या सगळ्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचावं या इच्छेपायी रवीजींनी मिलिंदजींना सांगितलं आणि त्या योजनेतून मिलिंदजींनी हे सगळं तयार केलेलं आहे. आपल्या खामगावचे ज्येष्ठ स्वयंसेवक आदरणीय बापूसाहेब करंदीकर यांचं स्वागत जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. घराघरामध्ये अगदी लहान मुलं जे सुद्धा बापूंना ओळखतात. कालच विषय झाला, अगदी माझी लहान मुलगी सुद्धा बापूंना म्हणजे ओळखते. म्हणजे इतका चुलीपर्यंतचा जो संपर्क असं जे आपला आहे ते बापू आजही करतात. यानंतर माननीय हरीशजी सायरे
आपले खामगावमध्ये ज्यांनी खामगाव ही कर्मभूमी राहिलेली आहे, आपल्या खामगावमध्ये ज्येष्ठ प्रचारक आदरणीय हरेशजी सायरे यांचं स्वागत या ठिकाणी किरणजी रेठेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरेशजी सायरे. हरीशजी या ठिकाणी 90 ते 99 पर्यंत प्रचारक होते. त्या ठिकाणी सेवा कार्य जे चालतं त्याचं सगळं कामकाज देखरेख आदरणीय हरीशजी सांभाळतात आणि खामगावमध्ये खरोखर आजही सगळ्या घरी हरीशजी म्हटलं की सगळेजण अगदी ओळखतात असं आहे. घरचे सगळे लहान मुलं सुद्धा ओळखतात, आता मोठे झालेले आहेत, ती पिढी सुद्धा हरीशजींना ओळखते. त्यानंतर ज्यांनी ही चित्रफित तयार केली, जे सगळं या पाठीमागे सगळं भरपूर कष्ट घेऊन राहिले आहेत असे मिलिंदजी रहाटगावकर यांचं स्वागत विनायकजी सावजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकशे एक चित्रफित बनवण्याचा संकल्प आहे आणि 101वी जी चित्रफित तयार करणार आहे ती परमपूजनीय डॉक्टरांच्या जीवनावर ती 101वी चित्रफित ते लोकार्पण त्याचं करणार आहे. डॉक्टरांच्या जीवनावर ती चित्रफित राहील असा त्यांचा संकल्प आहे. सध्या 90 चित्रफिती या ठिकाणी आजपर्यंत त्यांचा प्रकाशित झालेल्या आहेत, लोकार्पण झालेले आहेत. या सगळ्या योजनेमागचं जे काही उद्देश आहे हा कुठेतरी या लोकांपर्यंत यायला पाहिजे. यासाठी मी आदरणीय मिलिंदजींना विनंती करतो की त्यांनी आमच्या समोर पुढे या सगळ्या मागचा उद्देश आम्हाला सांगावा. प्रास्ताविकासाठी मी आदरणीय मिलिंदजींना या ठिकाणी आमंत्रित करतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन मयुरेशजींनी सांगितलेलंच आहे. त्याच्यामधला जो माझा प्रकल्प आहे संघ प्रचारकांमधील व्हिडिओचा, त्याचं प्रास्ताविक देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, मी संघाचा स्वयंसेवक अगदी लहानपणापासून होतो, कारण की घरी संघाचं वातावरण होतं. त्याच प्रेरणेतून 1980 साली मी संघाचं प्रथम वर्ष करण्यासाठी अकोल्याला गेलो. तेव्हा आजचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत हे अकोलाचे जिल्हा प्रचारक होते. त्यांच्या संपर्कात आलो आणि इतर संघाच्या मुख्य म्हणजे त्यांचा संपर्क वैयक्तिक पेक्षा तो फार कमी होता, पण संघाच्या प्रशिक्षण वर्गातलं जे वातावरण होतं त्यामुळे मी खरोखर भारून गेलो. नंतर मनात अनेक विचार येतात की आपणही प्रचारक जावं वगैरे, पण तेव्हा घरच्यांची परवानगी होती पण माझी हिंमत नाही झाली. हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो. आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यावर मी नोकरीला सुरुवात केली. पण मनात कुठेतरी होतं की आपल्या आयुष्यात हे राहून गेलेलं आहे. आणि मग जेव्हा सेवानिवृत्त झालो, सेवानिवृत्तीच्या 2 वर्ष आधीपासून मनात आलं की आपण आपल्या मनात जे राहिलेलं आहे ते तर आपण करणं आपल्याला जमलं नाही, पण संघ प्रचारक या विषया म्हणजे या व्यक्तीविषयी, या संकल्पनेविषयी मला प्रचंड असं आकर्षण होतं. कारण की वसंतराव कलमेकर, गोविंदराव कुलकर्णी हे आमच्या घरी यायचे, प्रफुल्लजी वैद्य होते. अमरावतीत जितके प्रचारक राहिले ते सगळे घरी यायचे आणि त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी आकर्षित झालो होतो. आणि म्हणून सेवानिवृत्तीच्या 1 वर्ष आधीच मी संघ प्रचारकांवरचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, पण त्याला काहीतरी दिशा नव्हती. 5-6 व्हिडिओ झाले होते, प्रकाशितही झाले होते युट्यूब चॅनलवर. आणि मग सेवानिवृत्तीनंतर मी रवीजींना भेटलो आणि त्यांनी मला एक विशिष्ट असं मार्गदर्शन केलं की सूत्रबद्धपणे हे काम करा. कुठलंही काम सूत्रबद्धपणे केल्यामुळे त्याचा फायदा होतो हे त्यांनी माझ्या मनात भरवलं आणि त्यांनी दिशा दिल्यामुळे हे काम सुरू झालं. आणि मग ठरवलं की 101 संघ प्रचारकांचे व्हिडिओ बनवायचे. पहिलं नंबर 1. दुसरं, जेवढे सरसंघचालक झाले सगळ्यांचे व्हिडिओ त्याच्यात आले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी तिसरं सांगितलं मला की ज्या संघ प्रचारकांनी आयुष्यातील कमीत कमी 5 वर्ष संघासाठी दिलेली आहे लागोपाठ, त्या संघ प्रचारकांचा व्हिडिओ बनवायचा. आणि चौथी एक महत्वाची गोष्ट सांगितली की संघामध्ये जिवंत माणसाचं कौतुक करण्याची पद्धत नाही, त्यामुळे तो संघ प्रचारक हा दिवंगत असला तरच त्याचा व्हिडिओ बनवायचा. या सगळ्या अटींचं पालन करून हे मी 90 व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि याचं संपूर्ण मार्गदर्शन
हे रवीजी भुसावळ आहे, जे आज स्टेजवर बसलेले आहेत. म्हणजे या प्रकल्पाचा जो सीपीयू आहे, कॉम्प्युटर पाहतो आपण, मॉनिटरवर व्हिडिओ, मॉनिटरवर आपल्याला चित्र दिसतात, पण त्याचं सगळं संचालन हे सीपीयू मधून म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये होत असतं. तर या प्रकल्पाचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे रवीजी भुसारी आहे, हे मला प्रामाणिकपणे सांगणं आवश्यक आहे. पहिलं. दुसरं, मी त्यांचं नेहमीच आभार मानतो, ते आता आभारापलीकडे गेलेले आहेत. दुसरं, संघ शताब्दी निमित्त 101 संघ प्रचारकांचे व्हिडिओ बनवायचे, हे तर माझा संकल्प आहेच. आता या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काही सांगतो. माझ्या या प्रकल्पामध्ये 23 सहकारी हे प्रत्येक व्हिडिओ मदत करतात आणि त्या 23 पैकी एकही जण माझ्याकडनं कुठल्याही मानधनाची, धन्यवादाची अपेक्षा करत नाही. एक जो सगळ्यात मोठा सहकारी आहे तो माझ्या प्रत्येक व्हिडिओसाठी एक श्रद्धांजली गीत बनवतो. रवीजी भुसारींनी आमचे जवळजवळ 10 कार्यक्रम झाले आजच्या कार्यक्रमासारखे. त्या 10 कार्यक्रमात एक सांगितलेलं आहे कॉमन फॅक्टर, की या व्हिडिओ मधला सगळ्यात चांगला मुद्दा, सगळ्यात चांगला पॉइंट, सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धांजली गीत आहे. तर हे श्रद्धांजली गीत जो रचतो, संगीत देतो आणि गातो, त्याचं नाव आहे शिरीष घारे. तो माझा जीवलग मित्र आहे. एक दिवस 15 श्रद्धांजली गीत झाल्यावर त्याला मी फोन केला, म्हटलं तुला धन्यवाद द्यायचे आहे. त्याने ऐकून घेतलं, तो शांत आहे, माझ्यासारखा बडबडा नाही आहे. सगळं झालं म्हणजे तुझं म्हणतो, हो सगळं झालं, तुला धन्यवाद द्यायचे होते, फोन झाला. तो म्हणे तू धन्यवाद देणारा कोण आणि मी धन्यवाद घेणारा कोण? पहा कोणत्या भावाने मी माझे सहकारी काम करतात, 23 सहकारी. ते म्हणे संघाच्या प्रचारकांनी इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे की त्याच्याबद्दल आपण एक श्रद्धांजली गीत लिहितो किंवा त्याला संगीत देतो आणि गातो, हे काम काहीही महत्वाचं नाही, क्षुल्लक काम आहे. त्यामुळे याच्या पुढे मला जर तू धन्यवाद देत असतील तर मी श्रद्धांजली गीत लिहिणार नाही. त्या दिवशीपासून मी कोणालाही माझ्या सहकार्याला धन्यवाद देणं सुद्धा बंद केलं. दुसरं माझ्या या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या प्रकल्पातले अभिवाचक. 90 व्हिडिओपैकी 60 व्हिडिओ मी स्वतः वाचले आणि मग लक्षात आलं की आपल्यापेक्षा चांगलं वाचणारे या जगात असंख्य लोक आहेत, हजारो ते लाखो लोक आहेत. मग त्याच्यामधले काही विशिष्ट लोक त्यांना हेरायला सुरुवात केली आणि मी त्यांना फोन केले. पहिला फोन केला गिरीश ओकांना, प्रसिद्ध नट आहे. त्यांची माझे कोराडी ट्रेनिंग सेंटर मध्ये ओळख झाली होती. त्यांचा नंबर माझ्याकडे आला होता. त्यांचे सन्माननीय पाहुणे होते. त्यांना म्हटलं मी तुमच्या मिलिंद नागगावकर बोलतोय, केटीसी मध्ये ओळख झाली होती. म्हणजे काय काम आहे? उचलला त्यांनी फोन. म्हटलं असा माझा प्रकल्प आहे आणि संघाच्या प्रचारकांचा एक व्हिडिओ तुम्ही वाचावा अशी इच्छा आहे. ते म्हणाले कोणाचा? म्हटलं दत्ताजी दिडोळकर. ते म्हणाले ठीक आहे वाचतो. मग ते फोन ठेवत होते. म्हटलं फोन ठेवू नका, माझं दुसरं वाक्य आहे का, मी तुम्हाला एकही पैसा मानधन देणार नाही. ते म्हणे मी मागितलंच कुठे? आणि त्यांनी तो व्हिडिओ पूर्णपणे मोठा लेख होता, तो लेख वाचला आणि तो आता चॅनलवर उपलब्ध आहे. दत्ताजी दिडोळकरांवरचा तो लेख आहे. मग गिरीश ओकांना पूर्ण व्हिडिओ प्रसारित झाला. तो व्हिडिओ प्रसारित झाला नितीनजी गडकरींच्या हस्ते 53व्या अधिवेशनात रेशीम बागला. जो 20,000 लोक होते ऐकणारे. तर व्हिडिओ प्रदर्शित झाल्यावर त्यांना मी कळवलं. तर त्यांचं वाक्य होतं की तुम्ही धन्यवाद देऊ नका, कारण की दत्ताजी माझे गुरु होते. मी विद्यार्थी परिषदेत त्यांच्याबरोबर काम केलं होतं. या भावनेने लोक काम करतात. असे मला माझ्यापेक्षा चांगल्या आवाजात वाचणारे कल्याणी गोखले, श्वेता पेनसे, दत्ता सरदेशमुख, दीपलक्ष्मी भट, अपर्णा लखमापुरे, रमेश लखमापुरे, अजय गंगावार, पराग घोंगे, दीपाली घोंगे, हे जे नागपुरातले प्रतिष्ठित नटनट्या आहेत, यांनी माझ्या चॅनलसाठी निःशुल्क वाचलेलं आहे. हे विशेष आहे. या चॅनलवर म्हणून संघ प्रचारकांच्या व्यतिरिक्त मी संघ दधीची म्हणून एक रांगोळी प्रदर्शन झालं रेशीमबाग मध्ये. त्या रांगोळी प्रदर्शनामध्ये 101 संघ दधीचींच्या, संघ प्रचारकांच्या नाही, त्याच्यामध्ये महावैद्य होते जे स्वतः प्रचारक नव्हते, पण त्यांनी 2 आपले पुत्र संघाला समर्पित केले, राम वैद्य आणि मनमोहन वैद्य. तर अशा संघ दधीचींचं प्रदर्शन भरलं. त्या प्रदर्शनाचं पूर्ण शूटिंग आम्ही केलं, माझ्या मिसेसने केलं आणि त्याच्यातल्या रांगोळींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गीत ऐकू येतं. अमर कुलकर्णीच्या आवाजातलं गीत आहे. चंदूजी मांजरे हे 80 वर्षाचे आपले संघ स्वयंसेवक आहेत. त्यांनी कार्यकर्ता कसा असावा हे अप्रतिम गीत लिहिलं आहे. त्या रांगोळ्या दिसतात संघ दधीचीतल्या, सगळ्या 101 रांगोळ्या. तर हे असे प्रकल्प मी मला आयुष्यात जे करता आलं नाही ते करायचा छोटासा प्रयत्न म्हणून हा प्रकल्प आम्ही राबवतोय. भारतीय नागरिक उत्थान समिती खामगावचे मी मनोमन आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दल सांगतो. आजचा जो व्हिडिओ भैयाजींचा बनवलेला आहे त्याचा लेख उपलब्ध नव्हता. म्हणजे पहा, संघाचा कार्यकर्ता प्रचारक पण नव्हत्या, पण गृहस्थी कार्यकर्ता सुद्धा इतक्या निरलसपणे काम करतो की त्याचं आयुष्य संपून गेल्यावर त्याच्यावर असा लिहिलेला एकही लेख सापडू दे.
मग लेख सापडला नाही तर माझं पूर्ण गुरुकुली माझं भगवद्गीता श्रीकृष्ण कोण आहे रवीजींना फोन केला. रवीजींनी 2-3 नंबर दिले, यांना संपर्क करा, माहिती गोळा करा. आणि मग शेवटी माहिती गोळा झाली आणि लेखाचं संकलन मी केलं आणि लेखक म्हणूनही माझंच नाव आता आहे त्या लेखाला, कारण की वेगवेगळ्या 10 लोकांकडून माहिती घेतलेली आहे. फोटो उपलब्ध नसतात, भैयांचे फोटो नव्हते. मग पुन्हा प्रज्ञामार्फत यांचा नंबर पाठवला रवीजींनी. मिलिंद काळे म्हणून तुमचे RSS संघाचे स्वयंसेवक आहेत खामगावचे, या तिघा दोघांनी आणि अजून जे 4 स्वयंसेवक आहेत खामगावचे, त्यांनी मला भरपूर माहिती दिली. प्रज्ञा महाजन आहे, डॉक्टर महाजन आहे, आणि त्या सगळ्यांच्या माहितीतून हा लेख तयार झालेला आहे. प्रज्ञाताई बापट यांनी भरपूर फोटो पाठवले, पुस्तकांचे फोटो पाठवले. मी त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आतापर्यंत असे किती कार्यक्रम झाले हा एक प्रश्न मनात असेल. आतापर्यंत आमचे 10 कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यापैकी 2 कार्यक्रम हे एकाच कार्यक्रमात 2 व्हिडिओ रामभाऊ कोंडाळे आणि मधुकरा भागवत यांचे व्हिडिओ आम्ही चंद्रपूरला दाखवले. बाकीचे आता हा जो आहे खामगावचा एक कार्यक्रम आणि असे 7 कार्यक्रम नागपूरला झालेले आहेत. नागपूरला बाळासाहेब देवरस यांचा व्हिडिओचा जो समर्पणाचा कार्यक्रम झाला तो संस्कार भारतीच्या सभागृहात झाला. अहिल्यानंद हंतलेत एक झाला. नवदृष्टी सभागृहात 2 कार्यक्रम झाले. असे तब्बल 9 कार्यक्रम झालेले आहे. आजचा 10वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सूत्रसंचालकांना पुढच्या सूत्रांसाठी जबाबदारी सोडतो. धन्यवाद. विषय मोठा आहे, पण चित्रफितीला अधिक वेळ मिळावा म्हणून त्यांनी आपलं आटोपतं घेतलंय. रवीजींशी मगाशी बोलताना रवीजी म्हणे मी पण माझं थोडंसं कमी करणार आहे, कारण चित्रफितीतून आपल्याला जास्त लोकांपर्यंत भैयाजी पोहोचवायचे आहे. म्हणजे असं एक प्रकारचा एक थोडासा काय त्याला म्हणता येईल की ध्येयवान, की अशा लोकांचं जीवन जास्तीत जास्त पोहोचावं, आपल्यापर्यंत यावं, की यांच्या सगळ्यांच्या कष्टातून संघकार्य वाढलेलं आहे आणि त्यांच्या कष्टातून आपण प्रेरणा घेऊन आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, अशी एक प्रेरणा देणारा सगळा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि यासाठी आता चित्रफितीचं विमोचन आपले ज्येष्ठ स्वयंसेवक आदरणीय बापूसाहेब करंदीकर यांच्या हस्ते आपल्याला ते करायचं आहे. या ठिकाणी ते बटन दाबतील, चित्रफितीचं लोकार्पण होईल. त्यानंतर आपला कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला तो चित्रफित पूर्ण पाहायची आहे. आता फक्त एक 20 सेकंदाचं आपल्याला फक्त एक ज्याला आपल्याला माहिती 20 सेकंद आपल्याला चित्रफित दाखवायची आहे. बापूसाहेब करंदीकर बटन दाबतील आणि त्याचं लोकार्पण करतील. आदरणीय भैयाजी 1962 ला आपल्या खामगावात आले आणि खामगावचेच झाले. 1962 ते 1998 असा प्रदीर्घ काळ भैयाजी आपल्या खामगावात होते. धन्यवाद बापूसाहेब. नंतर दाखवणार, आता फक्त 20 सेकंद दाखवणार, नंतर पूर्ण दाखवणार आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेले सर्व प्रचारकांचं या ठिकाणी ज्यांचं प्रकाशन झालेलं आहे, लोकार्पण झालं आहे यांच्या व्हिडिओचं ते आपल्याला या ठिकाणी दिसतात आहेत. भैयाजींचं झालं आहे, सगळे टाळ्या वाजवून लोकार्पण झालं असं आदरणीय बापूसाहेबांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करतोय. धन्यवाद बापूसाहेब. GS कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून भैयाजी आदरणीय भैयाजी आले. तत्पूर्वी प्रचारक म्हणून त्यांनी उत्तर भारतात जवळपास 7 ते 8 वर्ष कार्य केलेलं आहे. अटलजींसोबत भैयाजी त्या ठिकाणी होते. असं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या खामगावचं भूषण भैयाजी यांचं चित्रफितीचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मी अधिक वेळ न घेता
रवीजींना अशी विनंती करतो की रवींनी या ठिकाणी आम्हाला उद्बोधन करावं. माननीय रवीजी. बाहेर काढून टाका. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. मला माहित आहे की खामगावमध्ये सिनियर लोक पुष्कळ आहेत, पण आवाज त्यांचा नक्कीच यापेक्षा अधिक येऊ शकतो. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. मंचावरील सर्व महानुभाव, मंचापुढील उपस्थित मातृशक्ती, सज्जन वृंद, वास्तविक आपण सगळे आता जी 20 सेकंदाची चित्रफित दाखवली ती पाहण्याकरता उपस्थित आहोत. ती पाहण्याचाच कार्यक्रम आहे, पण त्याची काही पार्श्वभूमी असावी, कोणी काही सांगावं. आणि आपल्याला माहित आहे की काहीतरी असलं 5 मिनिटाचं बोलणं बौद्धिक झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय कार्यक्रम झाल्याचं वाटतच नाही, म्हणून कदाचित माझं भाषण ठेवलं असेल. मी सर्वप्रथम स्वतःला फार भाग्यवान समजतो आणि कदाचित माझ्यासारखी या सभागृहात अनेकांची भावना असेल की भैयाजींचा सहवास लाभला. मला तर भरपूर काळ, कारण ते विभाग संघचालक होते, विभाग प्रचारक होतो आणि असा भरपूर काळ त्यांचा सहवास मला लाभला, हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळायचं. ते काही असं करा तसं करा नव्हते म्हणत, पण त्यांच्या बोलण्यातून, सहज वागण्यातून आपल्याला फार मोठं मार्गदर्शन होत होतं. माझीच नाही, अनेकांचीच काही भावना आहे, आपल्यापैकी सगळ्यांचीच आहे, कारण आपल्याला त्यांचा सहवास लाभलाच आहे. आणि आज त्यांच्या चित्रफितीचं जन्मशताब्दी संघाची सुरू आहे आणि ह्या काळामध्ये इथे दीनदयाल सभागृहामध्ये याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. दीनदयालजी आणि भैयाजी यांचे संबंध, दीनदयालजी आणि संघ, हा सगळा जर आपण विचार केला तर हा जो इथे आज आपण सगळ्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होत आहे, हा आगळा वेगळा सोहळा आहे. याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. इथून जाताना मला माहित आहे की प्रत्येक जण भारवणार, मी विश्वासपूर्वक सांगतो, अशी ती चित्रफित आहे. कारण भैयाजी जिवंत असं होतं, जे आपण सगळ्यांनी जळून पाहिजे. मी जेव्हा विभाग प्रचारक झालो त्यापूर्वी भैयाजींचा माझा संबंध होता, कारण ते विभाग संघचालक होते, मी जिल्हा प्रचारक, अकोला नगर प्रचारक होतो. त्याच्या आधी नागपूर संघ शिक्षा वर्गात त्यांच्या पारंगणाचं सदर तरुणातला वाचायचो. जीवन मूल्य नावाची पुस्तकं वाचली होती. फार मोठं आणि गाडून म्हणता येईल 650, 700, 650 पानाचं असेल आपत्कालीन संघर्ष गाथा, हे भैयाजींचं वाचलं होतं. त्याची मला भैयाजींची माहिती होती. पण जेव्हा विभाग प्रचारक झालो मी, तर खामगावला आलो, भैयाजींकडे माधवनगरला गेलो आणि नमस्कार केला भैयाजींना. आणि तर कुठतरी सुरुवात करायची बोलायची. आता भैयाजींचं वय माझं वय पुष्कळ फरक होतं. भैयाजी निवृत्त झाले होते, मी कदाचित 30 मध्ये असेल. तर मी भैयाजींना काय विचारावं काही मला सुचलं नाही. आणि म्हणून भैयाजींना विचारलं मी की भैयाजी, डॉक्टरांचं बौद्धिक तुम्ही ऐकलंय का? आता मला हे माहित होतं की भैयाजी डॉक्टर असतानाच प्रचारक निघाले होते, पण तरी काहीतरी संवाद सुरू करायचा, बोलायचं, म्हणून मी भैयाजींना विचारलं की तुम्ही डॉक्टरांचं बौद्धिक ऐकलं? भैयाजी काय म्हणून माझ्याकडे पाहिलं, मला म्हणाले, काय डॉक्टरांचा बौद्धिक? मला आपला प्रश्न सुटला काहीतरी गडबड झाली आहे. भैयाजी जरा, अरे डॉक्टरांनी माझा बौद्धिक ऐकलाय. एकदम माझ्या काही सेकंद गेले तर माझा चेहरा असा घेता आपण चुकलो बाकी गडबड आहे काय. पहिल्या दिवशी विभाग संघाच्या भेट झाली गडबड.
पण ते असं वाक्य म्हणाले आणि वाक्य म्हणून थांबले नाही तर सांगायला लागले. ते MA करता शिक्षणाकरता नागपूरला होते आणि तेव्हा नागपूरला पद्धती अशी डॉक्टर साहेब असतानाच नागपूरला पद्धती अशी होती की रविवारी सगळ्या नागपुरात जेवढ्या शाखा लागतात त्या सगळ्या शाखांचं एकत्रीकरण सकाळी व्हायचं. तिथे नागपूर महाविद्यालय मैदान धंतोलीमध्ये त्या मैदान एकत्रीकरण व्हायचं आणि तिथे डॉक्टरांचा बौद्धिक वर्ग व्हायचा. हा जणू नियम. एकदा काय झालं की शनिवारी डॉक्टरांना कुठेतरी बाहेर खेड्यात का कार्यक्रमाला जाणार ठरलं आणि मग लक्षात आलं की डॉक्टर कदाचित सकाळी पोहोचू शकणार नाही आणि म्हणून मग त्यावेळी योजना झाली MA फायनलला असलेल्या प्रग सहस्त्रबुद्धे भैया सहस्त्रबुद्धेची बौद्धिकाची. तुम्ही लक्षात घ्या भैयाजी काय असतील. जिथे डॉक्टरांचा बौद्धिक वर्ग व्हायचा त्या स्थानी MA ला शिकणारा विद्यार्थी याचा बौद्धिक नियोजन झालं. ठरलं की डॉक्टर साहेब पोहोचू शकणार नाही आणि त्या बौद्धिकृत होईल आणि बौद्धिक वर्गाकरता भैयाजींचा बौद्धिक होईल. संघात जे ठरतं ते करतात, त्याला काही पर्याय नसतो. विचारणा नसते, बौद्धिक वर्ग द्याल का विचारत नाही, सांगतात. झालं, ठरलं, शाखा लागली, काही जे कार्यक्रम झालेत आणि भैयाजींचा बौद्धिक सुरू झाला. सगळे नागपूर शहरातले सगळे स्वयंसेवक एकत्र आले, मैदानावर बसले आणि भैयाजींचा बौद्धिक सुरू झाला. आणि काय 10 मिनिटं होत असतील तर 10 मिनिटं होत नाही तर डॉक्टर साहेब पुढून येताना दिसतात. भर 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 डॉक्टर साहेब चालत येतात. आता एकदम डॉक्टर साहेबांनी काय प्रश्न आहे. डॉक्टर साहेब मैदानाच्या टोकावर आले, दक्ष दिला गेलं, उत्कृष्ट झालं, उभे राहिले. डॉक्टर साहेब प्रणाम केला. डॉक्टर साहेब खुर्चीवर बसले. आता स्वाभाविक भैयाजींना वाटलं की डॉक्टर आले तर बौद्धिक त्यांचा होईल. डॉक्टर नाही, संघात जे ठरलं ते करायचं. बौद्धिक तुझंच होईल, सुरू कर. आणि मग भैयाजींनी उरलेला बौद्धिक पूर्ण केला. आता सांगा भैयाजी काय असतील. काय विलक्षण भैयाजींची बुद्धिमत्ता असेल. भैयाजींचं वक्तृत्व कसं असेल की डॉक्टरांच्या स्थानी त्यांचा बौद्धिक व्हावा. मग भैयाजी मला सांगत होते की मी शेवटी बोलताना मलाही जरा डॉक्टर साहेबांमुळे जे काही व्हायचं असतं भाषण करण्यात सगळं माझ्यात झालं. आता डॉक्टरांनी सांगितलं, बोललो मी, पण शेवटी असं म्हटलं मी की बाबा माझं बौद्धिक गुण मानून घ्या, काही झालं चुका असं वगैरे आपण त्याला शेवटी म्हणतो ना, थोडी औपचारिकता म्हणून, थोडं खरं म्हणून मनापासून करतो असं भैयाजी म्हणाले. झालं, प्रार्थना झाली, विकीर झालं. डॉक्टर साहेब आले भैयाजीवर आणि भैयाजींनी त्यांनी काय सांगावं. अरे पहा, हा बौद्धिक वर्ग तुझा नाही, हा बौद्धिक वर्ग संघाचा आहे. हा बौद्धिक संघाचा आहे. भैया सहस्त्रबुद्धेचा बौद्धिक वर्ग नाही. आणि त्यामुळे माफी आणि हे चुकलं विकलं किंवा गोड मानून घ्या नाही, काही कारण नाही. म्हणजे त्या कार्यकर्त्याला किती विश्वास देणं की तू जे बोलताय ते संघ बोलताय, तुझ्या मुखातून संघ बोलताय, हा तू नाही आहेस. त्यामुळे तुझ्यामध्ये तो विश्वास उत्पन्न होणं आणि तू जे बोलशील ते संघ आहे. एवढी मोठी गोष्ट आहे ना. भैयाजी म्हणाले की माझ्या जीवनाचा वस्तुपाठ, संपूर्ण जीवनाचा वस्तुपाठ डॉक्टरांनी माझ्या पुढे एका वाक्यात दिला. त्या बौद्धिक तुझा नाही आहे, हा बौद्धिक संघाच आहे. आहे विलक्षण. म्हणजे भैयाजींची उंची काय होती आता आपल्या सगळ्यांसोबत राहिलेलं आपल्या लक्षात नाहीये. मला ते माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं मी कळलं मला. मला वाटतं की आपण योग्य प्रश्न विचारतो. हे सगळं ऐकलं तर वाटलं की नाही आपण जे विचारलं भैयाजी ना योग्य विचार. भैयाजींचं अशा पुष्कळ गोष्टी होत्या. अटल बिहारी वाजपेयी, आता परिचय सांगितलं, अटलजी जिल्हा प्रचारक होते आणि भैयाजी प्रांत प्रचारक होते. लक्षात घ्या, अटलजींच्या सोबत भैयाजींनी काम नाही केलं, भैयाजींच्या हाताखाली अटलजींनी काम केलंय. हे लक्षात घ्या तुम्ही. भैयाजी काय पुन्हा, भैयाजी प्रांत प्रचारक होते, अटलजी जिल्हा प्रचारक होते. आणि याच्या पुढे तुम्हाला सांगतो की अटलजींच्या सगळ्या साहित्याच्या मध्ये भैयाजींचं फार मोठं योगदान आहे. ही जी आपण अटलजींची कविता ऐकतो, जी संघर्ष रग रग हिंदू मेरा परिचय,
फार मोठी कविता आहे. 10व्या वर्गात असताना अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेली कविता आहे. संघ शिक्षा वर्गात ती गायला गेली. त्यावेळी भैयाजी तिथे उपस्थित होते. त्यांच्याच आग्रहाने ते एकल काव्य म्हटल्या गेलं. या सगळ्या जडणघडणीत अटलजींच्या भैयाजींचा फार मोठा वाटा आहे. भैयाजी ते प्रचारक होते आणि आपल्या स्वभाव भैयाजींना माहिती आहे कसा असतो. म्हणून म्हणतो की अटलजींच्या या सगळ्या साहित्य कृतीमध्ये भैयाजींचं योगदान फार मोठं आहे. पण आपल्याकडे पद्धती आहे की संघ प्रचारकाचं कुठेही काही नाव नसतं, काही नसतं, तसंच ते आहे. इतके किस्से होते अटलजींचे भैयाजवळ की आपण ऐकत राहा. खूप किस्से भैयाजी सांगायचे अटलजींचे, अनेक. तुम्ही सगळे ऐकतेच म्हणून रिपीट नाही करत मी ते. खूप किस्से अटलजींचे सहज भैयाजी सांगायचे. पण आज मी रिपोर्ट सांगणार आहे ती अटलजींची आणि भैयाजींची. भैयाजींनी सांगितलेला किस्सा नाही, मी प्रत्यक्ष पाहिलेली घटना आहे. कदाचित इथले कोणी असतील. जेव्हा 98 साली निवडणुका होत्या, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यावेळी अकोल्याला त्यांची जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेकरता अटलजी येणार होते. भैयाजी असं म्हणाले की माझी इच्छा आहे अटलजींना भेटायची. इतक्या जवळ येत आहे, मला माहिती आहे खांबवत येणार नाही, तर मी सभेला जातो. भाऊसाहेबांशी बोलले ते. भाऊसाहेब मला म्हणाले अटलजी अशी इच्छा आहे. मी म्हटलं अटलजी सभेला, भैयाजी तुम्ही सभेला जाऊ नका, असं करू आपण काही वेगळी रचना करू. आणि म्हणून जे काय आयोजक त्यांना विचारलं मी कसं काय राहणार आहे, जेवायचं याचं त्याचं, त्यांनी सांगितलं. मग आम्ही ठरवलं की अकोल्याला शंकररावजी खांडेलवालांचं घर आहे गीताई, तिथे अटलजी चहाला येतील, एअरपोर्टला उतरले, चहा घेतील, भैयाजींची भेट होईल आणि मग ते सभेला जातील. ठरलं असं, आमचं बोलणं झालं. पण ते विमान उशीर आलं आणि त्याच्यामुळे त्यांचा वेळ नव्हता म्हणून निरोप आला की नाही अटलजी काय आता येत नाही, सभा संपल्यावर येतील, आधी येणार नाही, सभा संपल्यावर येतील. तरी मान्य भैयाजी कसले हो. सभा संपली, ती उशिरा संपली, 2-4 भाषण जास्त झाले. माझ्यासारख्याचं भाषण लांबलं असेल आणि निरोप आला की नाही अटलजी आता येत नाही, चहा पाणी नाही, तुम्ही भोजनाचा डबाच पाठवून द्या एअरपोर्टला. भैयाजी पाहायला लागले आणि तो डबा घेऊन जाणारी गाडी आहे, त्या गाडीमध्ये भैयाजी बसले, गोपालजी खंडेलवाल काकाजी चिरंजी ते बसले आणि ती गाडी निघाली एअरपोर्टकडे. पण काय करतात, तो ताफा प्राईम मिनिस्टरचा, त्या ताफ्यात कुठे काय पता लागणार, गाड्या रोखल्या गेल्या. अटलची गाडी पुढे निघून गेली, यांची गाडी मागे लागली. आता मात्र भैयाजींची अटलजींची भेट होणार नाही हे जवळपास नक्की झालं. पण लक्षात घ्या, जी आत्मीयता आहे, जी बांधिलकी आहे, जी मनाची इच्छा आहे ना, ती पूर्ण होते. लक्षात घ्या. सगळ्या ताफा चालला गेला, मग गाड्या सोडल्या. मग ह्यांच्या गाडीत गोपाल भैया आणि अटलजी भैयाजी बसली, ती गाडी एअरपोर्टला गेली. पण तोपर्यंत भाऊसाहेब फुंडकर आणि अटलजी विमानात चढले होते. लोक उभे आहेत, कठार लागल्या, कठावर लोक उभे आहेत, जनता उभी आहे. त्या जनतेत धावपळ करत पुढे गेले. गोपाल भैया त्यांना घेऊन पुढे गेले भैयाजींना. पण तोपर्यंत भाऊसाहेब आणि अटलजी विमानात पोहोचले होते. आता विमानात आज पाय टाका, सहज हात दाखवा म्हणून अटलजीने सगळ्यांना हात दाखवला आणि हात दाखवताना ते पाहतायत, त्यांना एकदम तितक्या दुरून दिसलं. आता विमान किती दूर चालू माहित, तितक्या दुरून दिसलं. ते भाऊसाहेब विचारतात, भाऊसाहेब भैयाजी सहस्त्रबुद्धी आहे, सहस्त्रबुद्धी जी है. भाऊसाहेब पाहिलं, हो भैयाजी अरे आपने बताया नहीं. भैयाजी करता एका देशाचा पंतप्रधान विमानात चढता चढता खाली उतरला. तिथून चालत आले ते विमानापासून. विमान तिथे किती दूर अंतर होतं, विमानापासून चढले जातात. विमानात पाय टाकणार, केवळ नुसता हात दाखवतो सगळ्यांना म्हणून ते हात दाखवत होते. पाहिलं आणि उतरले. भैयाजीला पाहिलं, उतरले. ते बॅरिकेड मोडून भैयाजीवाले, भैयाजीने ते बोलवलं. सगळ्यांपुढे देशाच्या पंतप्रधानांनी एका सामान्य नागरिकाला, भैयाजी सहस्त्रबुद्धीला नमस्कार केला.
गोष्ट लक्षात घे. आणि 10 मिनिटं बोले. नहीं भाई मुझे किसने बताया नहीं. हाँ बोला था चाय पीने को जाना है. मैंने कहा चाय नहीं पीनी. भाई जी वहां कहते हैं कि आप बात में तो वही आता, आपको क्यों कष्ट देता. काय म्हणतात का, मुझे पता होता हम भाई जी वहां बैठे तो वही आता, मैं क्यों आपको कष्ट देता. इतनी भाग तो आपको क्यों कराना. काय वगैरे तुमचं मनाचे. 10 मिनिटं बोलले आणि मग अशा अनेक गोष्टी आपल्याला भैय्याजींविषयी सांगता येतील. इथला प्रसंग आहे 75वा वाढदिवस भैय्याजींचा होता. रज्जू भैया त्याच्याकडे आले होते. तेव्हा रज्जू भैया सहसहकार्य होते. त्यांनी नुकतंच सहकार्य सोडलं होतं. सहसहकार्य होते आणि रज्जू भैयांचा भैयाचं खूप संबंध. ते दीनदयालजी म्हटलं, दीनदयालजी आणि भैयाजी सोबत काम केलं होतं. प्रश्न रज्जू भैया भैयाच्या हाताखाली काम करत होते. 42 ते 52 हा काळ प्रचारकी त्यांचं जीवन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधल्याच्यामध्ये प्रांत प्रचारक जीवन. त्यामुळे दीनदयालजी असतील, मग अटल बिहारी वाजपेयी असतील, रज्जू भैया असतील, जे सगळी मोठी नावं सगळ्यांनी भैयाजींच्या हाताखाली काम केलंय. तर रज्जू भैया मग त्या कार्यक्रमाला आम्ही म्हटलं रज्जू भैयाने की रज्जू भैया असा कार्यक्रम आहे, त्याचा विदर्भात प्रवास होता. तर अरे भैयाजी का कार्यक्रम जरूर आएंगे, बदलतो कार्यक्रम. अकोला कार्यक्रम होता. अकोला कार्यक्रम बदलो. खामगाव मुद्दा मी चिखलीवरून खामगाव आलो, कार्यक्रम केला आणि खूप मोठा कार्यक्रम. माझ्या पाहण्यामध्ये हा जो कार्यक्रम झाला इथला तो फार मोठा कार्यक्रम. हॉलच्या बाहेर पहिल्यांदा मी स्पीकर भोंगे लावलेले पाहिलेला तो कार्यक्रम आहे. खूप लोक होते आणि भव्य सत्कार झाला भैय्याजींचा आणि भैय्याजींचं भाषण झालं. रज्जूभाई बोलले. रज्जूभाईंनी भैय्याजी आठवण सांगितलं उत्तर प्रदेशच्या, ज्या अनेक आठवणी आपल्याला माहित नाही सांगितल्यात आणि सगळे झालं. भैय्याजी म्हणाले, भैय्याजी आपने क्या बौद्धिक दे दिया. अरे आपका 75वां था, सत्कार समारोह था, आपने तो सबका बौद्धिक दे दिया पूरा. कोई सत्कार का भाषण नहीं किया. इतकं या सगळ्यामध्ये मला एक वाक्य नक्की आठवतं भैय्याजींचं की या सगळ्या शालींचा पहार झाला, फुलांचा वर्षाव झाला, हारांचे ढीग रचले गेले, भेट वस्तूंचा तर विचारू नका, गोदाम भरले, असे भैय्याजी वाक्य होते. पण तुमचं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर या शालीत नाही, या भेट वस्तूत नाही, या पुष्पगुच्छात नाही. तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल भैय्याजी म्हणतो ते, तर तुम्ही रोज शाखेत जात जा. हे यांच्या सरकारने भैय्याजींचं भाषण आहे. आय विलक्षण काही त्या उत्तर नाही, काही नाही, धन्यवाद नाही, फार माझा सत्कार केला नाही, काही. तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुम्ही संघात रोज शाखेत जात जा, भगिनींनी समिती शाखेत जात जा. हे भैय्याजींनी आवर्जून सांगितलं. त्या कार्यक्रमाची टॅगलाईन जर म्हणायची असेल तर ही होती, असे भैय्याजी. आणि या आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपण जमलो. भैय्याजीच्या अनेक आठवणी आहेत, खूप सांगता येतील मला. त्या सगळ्या तुमच्याजवळ सुद्धा आहे. इथं मला पक्क माहिती आहे की या जो भैय्याजी संपर्कात आला त्या सगळ्यांजवळ भैय्याजींच्या भरपूर आठवणी आहेत. आणि मी राजगावकरांना मुद्दाम विशेष त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी फार चांगला व्हिडिओ केला. त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव फार चांगलं आहे, मला जे जे भावते ते सर्व. आतापर्यंत 90 प्रचारांनी त्यांनी केलेला आहे आणि 101 त्यांचा संकल्प आहे, तो लवकरच पूर्ण हो ही त्यांना शुभेच्छा देतो. आज आपण सगळे इथे आलात, त्या चांगल्या कार्यक्रमाचे आपण प्रत्यक्षदर्शी झालात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो. आणि किती वेळ बोलत राहिलो तरी भैय्याजीशी बोलणं संपणार नाही हा विश्वास मलाही आहे आणि तुम्हालाही आहे. पण घड्याळ सगळ्यांना महत्वाची आहे, म्हणून माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. खरं म्हणजे रवीजी सांगत होते, अंगावर
रोमांच प्रत्येकाच्या उभे राहिले असतील आणि थोडस ऐकत राहावं असं भैयाजींबद्दल किती ऐकावं आणि किती नाही कमीच आहे. यवतमाळची सुद्धा आठवण की त्यांना थोडस वाचण्याचा त्रास होत होता, लिखाणाचा त्रास होता वयोमानानुसार. तर काही स्वयंसेवकांची योजना त्यांच्या घरी करण्यात आलेली होती आणि ते स्वयंसेवक त्यांना रोज तरुण भारत पेपर वाचून दाखवायचे, वेगवेगळे पुस्तक वाचून दाखवायचे. अगदी शेवटपर्यंत लेखन आणि वाचन यांची आवड जपलेली असे भैयाजी त्यांनी आपल्या सगळ्यांना संस्कारक्षम असे अनेक पुस्तकं या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेले आहे. जवळपास 25च्या वरती पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. माफ करा, 100च्या वरती पुस्तकं असे भैयाजी. त्यांचं चित्रपट आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी पाहायचंच आहे. त्यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो. माननीय बाळासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खामगावचे जिल्हा संघचालक आहेत, खामगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक आहेत आणि भारतीय नागरिक उत्थान समितीचे पण अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करावं. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित मातृशक्ती आणि समोर बसलेले सर्व सज्जन नागरिक बंधू भगिनी, जवळपास 1 तासापासून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात. भैयाजींबद्दल खरोखर प्रवीजींनी आपल्या निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे, मयुरेंनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि आपली सुद्धा आता चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढलेली आहे. परंतु एक पद्धती म्हणून मला या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला बोलायचं 2 शब्द. तर खरोखर आपण सर्व भाग्यवान आहोत असेल, कारण या ठिकाणी बसलेल्यापैकी बहुतेक काही नवीन स्वयंसेवक असतील, नवीन म्हणजे वयाने कमी असलेली स्वयंसेवक असतील ज्यांनी भैयाजींना पाहिलं नाही. बाकी सर्वांनी या ठिकाणी भैयाजींना पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलले असतील, ते अनुभव असतील त्यांच्या गाठीला आणि त्याचाच एक भाग्यवान म्हणून सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करतो. कारण माझ्याकडे संघाचं काही दायित्व होते आणि त्यामुळे स्वाभाविकच आणि शाखा सुद्धा माझा प्रवासचा स्वयंसेवक होतो म्हणून भैयाजींच्या आणि माझा खूप जवळून संपर्कात मी आलो. तर 92-93 एक आठवण आहे माझ्याकडे अशी की स्वदेशी जाहीरनाम्याचे अभियान होतं, स्वदेशीचं अभियान होतं आणि माझ्यासाठी हा विषय नवीन होता. प्रदीप जोशी आपले प्रचारपती जिल्ह्याचे, त्यांनी माझ्याकडे ते दायित्व दिलं की तुम्हाला हे काम करायचं आहे. म्हणून मी त्यांना विचारलं या संदर्भात माहिती कुठून घ्यायची, सर्व या चळवळीची किंवा एकंदरीत त्याचं साहित्य. तर प्रदीपजींनी मला भैयाजीकडे पाठवलं आणि अगदी प्रथमतः मी भैयाच्या घरी त्यावेळेला गेलो आणि त्यांना माझाही परिचय करून दिला. आपण माझ्या वडिलांचा आणि भैयांचा खूप म्हणजे घनिष्ठ संबंध होता, त्यामुळे त्यांनी मला ओळखत होते ते आणि मी त्यांना विषय सांगितला. तर तेव्हा त्यांनी मला खूप बहुमोल असं मार्गदर्शन केलं, काही साहित्य दिलं आणि आठवण म्हणून सांगतो, वास्तविक भैयाजींनी आयुष्यभर संघविचार जपला, संघविचार जगले आणि संघविचार मांडला. परंतु असं असताना सुद्धा भैयाजींचं इतकं विपुल वाचन आणि इतकं म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती की त्यांचा आणि गांधीजींचं तत्वज्ञान, कारण स्वदेशी विषय म्हटल्यावर निश्चित महात्मा गांधीजींची जी चळवळ होती तिची आठवण आपल्या सर्वांना आहे. त्यावेळेला भैयाजींनी मला असं सांगितलं 1969 साली महात्मा गांधींची जन्मशताब्दी होती आणि असं असताना एका संघाच्या कार्यकर्त्याला सुद्धा काँग्रेसच्या म्हणा संघाशी संबंधित नसतील, सर्वोदयी असतील अशा संस्थांमधून गांधीजींबद्दल त्यांचं तत्वज्ञान मांडण्याकरिता बरीचशी निमंत्रणं आली होती. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे इतकं विपुल वाचन आणि सर्व विचारांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. ही एक मोठी गोष्ट मला त्यावेळेला भैयाजींकडून समजली. त्याचप्रमाणे भैयाजींनी जेव्हा खामगाव सोडून यवतमाळ जायचा निर्णय घेतला मोठ्या मुलीकडे, तेव्हा त्यांच्या घरात ते आवरासावर वगैरे काम होते, आम्ही काही लोक होतो. परंतु त्या ठिकाणचं मला सांगायची गावातून अशी गोष्ट माझ्या आयुष्यातली महत्वाची म्हणजे जीवन मूल्ये ही जी 3 भागातील पुस्तकं आहेत
वास्तविक ह्या पुस्तकातील लेख जीवन विकास नावाचं जे रामकृष्ण मिशनचं नागपूरचं म्हणजे मासिक आहे, त्यातून भैयाजींनी हे एक लेख लिहिले होते. भगवद्गीतेतील दैवी गुण संपदा आणि त्यावरती निबंध अशा याच्या खाली त्या जीवन विकासावरून त्यांनी अनेक लेख या विषयावर लिहिले. परंतु त्यांना स्वामी व्योमरूपानंद आणि काही आश्रमातल्या मंडळींनी संकलन करून पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याबद्दल विचार झाला असेल, भैयाजींनी सांगितली आठवण मला. आणि त्यांनी 3 पुस्तकं लिहिली, 1, 2, 3. आणि त्या दिवशी जाताना स्वतः त्यांनी मला 3 पुस्तकं भेट दिली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे असं मला वाटतं. एवढं बोलून या ठिकाणी भैयाजींच्या चित्रफितीचं आपल्याला हे झालं अनावरण, म्हणजे उद्घाटन तर झालं आहे, विमोचन, परंतु ते आपल्याला पाहायचे आहे. त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. इथे बसलेल्या प्रत्येकांकडे भैयाजींच्या आठवणी नक्कीच असतीलच आणि भैयाजींवर असलेल्या आणि संघावर असलेल्या प्रेमापोटीच आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याच्यामुळे अधिक वेळ न घेता आपण चित्रफित या ठिकाणी दाखवणार आहोत. एक 20 मिनिटाची ती चित्रफित या ठिकाणी आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपण वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मिलिंदजी आपल्याला पाठवणार आहे आणि ती आपण ती लिंक सर्क्युलेट करू. आतापर्यंतचे 90-91 भाग सगळे होतील. मला वाटतं भैयाजींचा 91वा भाग राहील. 91वा भाग प्रकाशित झालेला आहे. 91 भाग आपल्याला एकाच लिंक मध्ये दिसणार आहे. मी या ठिकाणी येत आहे. मी मंचावरील सर्वांना विनंती करतो की त्यांनी समोर आपलं स्थान घ्यावं, स्थानाबद्ध व्हावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि मंचावरच्या सर्व मंडळींचं मी भारतीय नागरिक उत्थान समितीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. सर लाईट बंद करून घ्या सगळे. चित्रफितीनंतर चहापानाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. सगळ्यांनी चहा पिऊन चहापान म्हणूनच या ठिकाणून स्थान सोडायचं आहे. सरस्वतीचे साधक भैयाजी सहस्त्रबुद्धे या व्हिडिओसाठी माहिती संकलन करणारे खामगावचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री मिलिंद काळे यांनी सांगितलेल्या काही वृद्ध आठवणी मला हा व्हिडिओ अंतिम टप्प्यात असताना प्राप्त झाल्या. त्या आठवणी पुढील प्रमाणे आहेत. भैयाजी रोज पहाटे प्रभात फेरी काढत. ही प्रभात फेरी ते शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांतून काढत असत आणि सूर्यवंशी म्हणजेच उशिरा उठणाऱ्या स्वयंसेवकांना ते उठवत असत. ह्या फेरीत भैयाजी स्वतः भजन म्हणत असत वा राम नामाचा नगर करत असत. अनुभव असा होता की पुढे यापैकी अनेक स्वयंसेवक नजीकच्या प्रभात शाखेत नियमितपणे येत असत. दुसरी आठवण आहे भैयाजींचे वडील ज्यांना सगळे बाबा म्हणत असत ते शहरातील मुलांना संस्कृत शिकवत असत आणि त्यांच्याशी संवाद देखील संस्कृतमध्येच करण्याचा त्यांचा आग्रह असे. सरतेशेवटी अटलजींच्या संबंधित एक आठवण सांगणं अत्यंत गरजेचे आहे. माननीय अटलजींचे आणि भैयाजींचे स्नेहबंध प्रदीर्घ काळापासून होते.
अटलजी बाल स्वयंसेवक असताना भैयाजी संघाचे प्रचारक होते. अटलजींच्या घडवणुकीत भैयाजींचा फार मोठा प्रभाव होता हे आजवर देखील अनेकांना माहीत नाही. अटलजी आणि भैयाजी काही काळ एकाच क्षेत्रात संघ प्रचारक म्हणून कार्यरत देखील होते. या स्नेहबंधाविषयी ही अलवार माहिती स्वतः अटलजींनी खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इमारतीच्या लोकार्पण समारंभात जाहीरपणे सांगितली होती. असो अगदी सुखाने पत्थर पाया केलं या दिवंगत संघ प्रचारकांवरील मालिकेमध्ये आजवर 85 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. याच मालिकेतील 86व्या आणि 87व्या व्हिडिओत सरस्वतीचं निश्चित साधक असलेल्या भैयाजींची जीवनकथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. चला ऐकू तर सरस्वतीचे साधक भैयाजी सहस्रबुद्धे यांची जीवनकथा. धन्यवाद. उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख. लेखन आणि संकलन मिलिंद रहाटगावकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या अग्रगण्य संघ प्रचारकांच्या यादीत प्रभाकर गजानन उर्फ भैयाजी सहस्रबुद्धे यांचा अग्रक्रम लागतो. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1917 ला झाला. आईच्या निधनामुळे त्यांना शिक्षणासाठी नातेवाईकांकडे इंदूरला जावं लागलं. इंदूरला मॅट्रिक झाल्यावर त्यांनी MA आणि LLB शिक्षण नागपूरला पूर्ण केलं. त्यांचा संघाशी संबंध साधारण 1935च्या सुमाराला. डॉक्टर हेडगेवार, बाबासाहेब आपटे यांच्या सहवासातून आणि संवादातून त्यांना संघाची कार्यशैली अवगत होऊ लागली. 1941 ला बाबासाहेब आपटे यांच्या सूचनेनुसार भैयाजी सहस्रबुद्धे प्रचारक झाले. त्यानुसार ते उत्तर प्रदेशातल्या देवरिया येथे गेले. या संदर्भात त्यांनी एक आठवण सांगितली होती ती अशी. देवरियाला जाताना वाटेत माझी पेटी चोरीला गेली. माझ्याजवळ फक्त अंगावरचे कपडे होते. तेच कपडे मी रोज धुवून वापरायचो. जवळजवळ 2 महिने मी तसेच काढले. माननीय बाबासाहेब यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले, हे मात्र शानदार, आता परत जायचे दर कापले गेले आहेत. या सुरुवातीच्या प्रचारकी जीवनाबद्दल भैयाजी म्हणतात, मी 4 महिन्यांसाठी प्रचारक झालो होतो, पण तब्बल 11 वर्ष प्रचारक राहिलो. देवरिया हा उत्तर प्रदेशात एक जिल्हा आहे. मी तिथे गेलो तेव्हा तो तालुका होता. तिथं संघाची एकही शाखा नव्हती. नानाजी देशमुख यांनी तिथल्या काही मंडळींशी माझा परिचय करून दिला आणि ते गोरखपूरला गेले. माझी राहण्याची व्यवस्था आर्य समाज मंदिरात केली होती. मी मुलांना एकत्र करून त्यांना खेळ आणि व्यायाम शिकवू लागलो. हळूहळू मुलांची संख्या 50हून अधिक झाली. त्यातूनच देवरियाच्या आसपास संघ शाखा सुरू झाल्या. पुढे देवरिया येथून संघ शिक्षण वर्गात 3 स्वयंसेवक गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या विचार आणि वागणुकीनं ते प्रभावित झाले होते. त्यांनी संघ विचारधारा निष्ठेनं आणि अपार श्रद्धेनं स्वीकारली होती. संघ स्वयंसेवकाचं प्रशिक्षण आयुष्यभर सुरू असतं असं त्यांचं मत होतं. मित्र, भैयाजी आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय या दोघांची विशेष मैत्री होती. याचा प्रत्यय दीनदयालजींच्या राष्ट्रजीवन की दिशा या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचताना सहज येतो. पहिल्या संघबंदीच्या काळात भाऊरावजी देवरस यांच्या सूचनेवरून ते लखनौमध्ये भूमिगत राहिले आणि त्यांनी संघकार्य सुरू ठेवलं. देवरियानंतर आजमगड, जौनपूर, गाजीपूर इत्यादी ठिकाणी जिल्हा आणि विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. गांधी हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली. तेव्हा सुद्धा भैयाजी सहस्रबुद्धे यांनी भूमिगत राहून काम केलं. बंदी उठल्यावर उत्तर प्रदेशचे सहप्रांत प्रचारक आणि 1950 साली मध्य भारत प्रांत प्रचारक
अशी जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1952 ते 53 पर्यंत भैयाजी सहस्रबुद्धे मध्य भारत प्रांतात काम करत होते. त्यानंतर मात्र वडिलांच्या आजारपणामुळे त्यांनी श्री गुरुजींची परवानगी घेऊन प्रचारक जीवन थांबवलं आणि प्रापंचिक जीवन सुरू केलं. प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी इंदूरला 2 वर्ष वकिली केली. 1954 ते खामगावला आले आणि एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. प्रचारक म्हणून काम थांबवलं तरी संघ स्वयंसेवक म्हणून त्यांच्याकडे विविध जबाबदारी येतच होत्या. 1975 मध्ये आणीबाणीचा काळा कालखंड सुरू झाला. संघावर बंदी घालण्यात आली. भैयाजी 19 महिने नागपूर कारागृहात होते. कारागृहात सरकारी नियोजनात अनौपचारिक संघ शिबिर होत असे. या शिबिरात रोज भजन, कीर्तन, व्याख्यान, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, दर्जेदार करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तुरुंगातले अधिकारी आणि इतर कैदी सुद्धा ऐकायला येत. आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा, निराश व्हायचं नाही आणि आदर्शांशी कधीही तडजोड करायची नाही हा त्यांचा संकल्प होता. भैयाजींचं स्वभाषा आणि स्वलिपीवरचं प्रेम हे असाधारण होतं. महामहिम राष्ट्रपती माननीय डॉक्टर अब्दुल कलाम यांना भैयाजींनी इंग्रजीत सही नको, राष्ट्रभाषेत सही असावी अशी पत्राद्वारे विनंती केली होती. त्याची दखल घेऊन डॉक्टर कलाम यांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात देवनागरी लिपीत सही केली होती. भैयाजींच्या निरलस कार्याला पुरस्कार देखील प्राप्त झाले होते. 1996 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा महाराष्ट्र प्रांतासाठीचा वाङ्मय पुरस्कार त्यांना माननीय अटलजींच्या हस्ते मिळाला होता आणि त्याच्यावर परमपूज्य गुरुजींचं स्मृतिचिन्ह होतं. 1999 मध्ये ते यवतमाळला आले. संघ कार्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. यवतमाळच्या सुप्रसिद्ध बालाजी मंदिरात भैयाजींनी श्रावण मास प्रवचनमाला सुरू केली. या प्रवचनमालेमुळे स्थानिक लोकांमधून दरवर्षी 30 प्रवचनकार तयार होतात. अभ्यासपूर्ण सुश्राव्य प्रवचनांचा उपक्रम आजही सुरू आहे. मित्रहो, भैयाजींनी नोकरी अतिशय जबाबदारीनं आणि कार्यक्षमतेने केली. उर्वरित काळात संघकार्य अखंडितपणे सुरू ठेवलं. संघानं दिलेलं अकोला विभाग कार्यभाग, नंतर विभाग संघचालक हे दायित्व त्यांनी तन, मन आणि धनासहित व्यवस्थित सांभाळलं. त्यांची पत्नी विजया केला हिंदी हायस्कूलला शिक्षिका होत्या. त्यांच्या 4ही मुली सुशिक्षित आहेत आणि आपापल्या क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. वयोमानानुसार भैयाजींना शाखेत जाणं जमत होतं. त्यामुळं ते दोन्ही वेळा खुर्चीत बसून प्रार्थना म्हणत. स्वतःची ओळख करून देताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे असंच म्हणत. वय झाल्यावरही ते रोज हळूहळू संघस्थानावर जात. प्रार्थनेसाठी उभं राहता येतं यातच त्यांना समाधान वाटायचं. कुटुंबातही सगळी नाती त्यांनी सांभाळली. त्यांच्यामुळं भावनिक आणि मानसिक बळ मिळालं आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालो असं सांगणारे अनेक जण आहेत. घरात वेळेनुसार कुठलंही काम अगदी आनंदाने ते करायचे. पत्रव्यवहाराच्या बाबतीत ते खूपच दक्ष होते. भैयाजी यांच्या जीवनगाथेची ठळक वैशिष्ट्ये विशद करणं हे इथं आवश्यक वाटतं. त्यांचा जीवनकाल 18 सप्टेंबर 1917 ते 13 मे 2007. जन्मस्थान सेंधवा मध्य प्रदेश. शिक्षण मॅट्रिक इंदूरला. नंतरचं शिक्षण मॉरिस कॉलेज नागपूर. नागपूरच्या जोशी विद्यालयात काही काळ ते शिक्षक होते. नागपूरलाच MA LLB. 1935 मध्ये संघ विचारांशी ओळख. 1942 मध्ये आदरणीय बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेनं प्रचारक. उत्तर प्रदेशात जौनपूर विभाग प्रचारक. देवरिया, आजमगड, बलिया, जौनपूर, गाजीपूर आणि आसपासची अनेक गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र. 1944 मध्ये ग्वालियर क्षेत्र सहप्रांत प्रचारक. ग्वालियर, आग्रा, कानपूर, झाशी आणि आसपासची गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र.
1946 मध्ये माननीय दीनदयाळजी उपाध्याय यांच्यासह प्रांत प्रचारक, 1950 मध्ये मध्य भारत प्रांत प्रचारक, 1952 मध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे परमपूज्य गुरुजींच्या सूचनेनुसार गृहस्थ आश्रम, 1954 पर्यंत इंदूरला वकिली, 1954 मध्ये गोस्वे महाविद्यालय खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथं प्राध्यापक, शिस्तप्रिय तरीही विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक, मराठी, इंग्रजी, हिंदीचा व्यासंग आणि संस्कृतचा अभ्यास. साहित्यिक प्रवासातली भरीव कामगिरी अशी आहे. भैयाजी सहस्रबुद्धे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असताना हिंदीतून प्रभाकर शांडिल्य नावानं वृत्तपत्रात लेखन करायचे. साहित्य प्रेमामुळे अटलजींची घनिष्ठ मैत्री, लेखन, वाचन, वक्तृत्व, काव्य हे त्याचंच फलित. मराठी, हिंदी अशी एकूण 125 पुस्तकं, सहज सोपी भाषा, बालकथा नाट्यपूर्ण तरीही उद्बोधक, किशोरांसाठी भारत माझा देश, माझी प्रतिज्ञा, भारत भारतीच्या पुस्तकमालेतली पुस्तकं, टिळक, सावरकर, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधी, मा शारदा देवी यांची प्रेरक चरित्र, बाबासाहेब आपटे आणि दीनदयाळजींचं चरित्र हे विशेष भावस्पर्शी लेखन, तरुणांसाठी संवाद, पारंब्या, धर्मचर्चा आणि गंभीर विषय सहज उलगडून दाखवणारी भारतीय जीवनबोधी. आणीबाणीनंतर माणिकचंद्र वाजपेयी यांच्यासोबत आपत्कालीन संघर्षगाथा, अनेक स्वयंसेवकांच्या आपबीतीचं दस्तऐवजीकरण, सगळ्यांच्या व्यथाकथांचं उत्तम संस्करण, संकलन आणि संपादन. पंत राघवाचा हे लिखाण हिंदी भाषिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदू कविपातशाहीच्या अनेक मानकरी मावळ्यांची चरित्र त्यांनी लिहिली. भैयाजी सहस्रबुद्धे यांनी हरिभाऊ वाकणकर आणि चमू बरोबर वैदिक सरस्वतीच्या शोधात आदिबद्री ते प्रभासपट्टणम पर्यंतचा प्रवास केला. वैदिक सरस्वतीचा शोध या नावाचं पुस्तक मराठी आणि हिंदी भाषेत. शिक्षण क्षेत्रातल्या गुणवत्तेच्या ऱ्हासामुळे ते अस्वस्थ होत. श्रीयुत गिजूभाई बलेगा या शिक्षण शास्त्रज्ञाच्या विचारांचा भैयाजींवर प्रभाव होता. त्यांच्या दिवा स्वप्नाचा त्यांनी मराठी अनुवाद केला. मनाच्या श्लोकांचा समश्लोकी हिंदी अनुवाद. त्याचं शीर्षक आहे मानसबोध. मातृभाषा महती ही कविता. माय मराठीची हाक हा लेखसंग्रह त्याने अनेक मंत्र्यांना आणि शिक्षकांना स्वखर्चाने पाठवला. निस्वार्थ संघ कार्यकर्ता, लोकप्रिय प्राध्यापक आणि उत्कृष्ट साहित्यिक असे बिलोरी कवडसे सदैव अंगी बाळगणाऱ्या प्रग उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे यांना विनम्र अभिवादन. सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. संघ विचारांचा निष्ठेने, संघ विचारांचा निष्ठेने श्रद्धा पूर्ण प्रसारक. सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. बालांना एकत्रित संघाचा रचना पाया. बालांना एकत्रित संघाचा रचना पाया. अजन्म प्रशिक्षण स्वयंसेवका विचार ठरती हे सार्थक. सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी
या संघ प्रचारकाच्या जीवन कार्याची ओळख करून देणाऱ्या या लेखाचं अधिवाचन आपण ऐकलं. लेखन आणि संकलन मिलिंद राहटगावकर, नागपूर. त्यांचा मोबाईल नंबर 9049990442 9049990442. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186 8329730186. मिलिंद राहटगावकर, मला जे नव्हते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सर्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. भारत माता की जय. मातरम. जय. अतिशय सुंदर असं व्हिडिओ यांनी बनवलेला आहे. आपण सगळ्यांनी एका जोरदार टाळ्या वाजवून हे सगळं जीवनगाथा आमच्यापर्यंत पोहोचवली. आपण नक्कीच युट्यूब लिंक आपल्यापर्यंत येईल ती शेअर जास्तीत जास्त करूया, लाईक करूया आणि या संदर्भात आपण प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदत करूया आणि यातून नक्कीच आपण सगळेजण प्रेरणा घेऊन महिलांनी जागेवरच थांबायचं आहे. या ठिकाणी चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कृपया सगळ्यांनी चहापान घेऊनच जायचं आहे. खुर्चीवर बसलेले सगळे बाकी मान्यवर मंडळी आहे त्यांनी मागे त्या ठिकाणी चहापानाची व्यवस्था केली आहे. अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम